नमस्कार. दरवर्षी सरकार एक बजेट सादर करतं, जे देशाचं आर्थिक भविष्य ठरवतं. हे अगदी आपल्या घराच्या बजेटसारखंच आहे, फक्त इथले आकडे प्रचंड मोठे, म्हणजे लाखो कोटींमध्ये असतात. चला तर मग 2026-27च्या केंद्रीय अर्थसंकल्पात नक्की काय आहे आणि त्याचे आपल्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतात, हे सोप्या भाषेत समजून घेऊया. तर या बजेटचा आत्मा आहे युवा शक्ती. सरकारचं म्हणणं स्पष्ट आहे की देशाची खरी प्रगती तेव्हाच होऊ शकते जेव्हा गरीब आणि वंचित घटकांना सोबत घेऊन पुढे जाता येईल. त्यामुळे या संपूर्ण बजेटचा भर हा सर्वसमावेशक विकासावर ठेवलेला दिसतो. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा अर्थसंकल्प नवीन संसद भवनात म्हणजेच कर्तव्य भवनात तयार झाला आहे. आणि याच नावावरून प्रेरणा घेऊन संपूर्ण बजेट 3 मुख्य कर्तव्यांवर आधारलेलं आहे. ही 3 कर्तव्य म्हणजे या अर्थसंकल्पाचा खरा पाया आहेत. मग ही 3 कर्तव्य आहेत तरी कोणती? पहिलं, आर्थिक विकासाला आणखी गती देणं. दुसरं, लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणं. आणि तिसरं, विकास शेवटच्या माणसापर्यंत पोचवणं, म्हणजे सर्वसमावेशक विकास. चला, यातल्या पहिल्या कर्तव्यापासून सुरुवात करूया. तर पहिलं कर्तव्य आहे आर्थिक विकासाला गती देणं. पण सरकार हे नक्की करणार कसं? तर गुंतवणूक आणि नवनवीन कल्पनांना प्रोत्साहन देऊन देशाच्या आर्थिक इंजिनला नवी ऊर्जा देण्याचा प्रयत्न आहे. या धोरणाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे कॅपेक्स, म्हणजेच कॅपिटल एक्सपेंडिचर. आता सोप्या भाषेत सांगायचं तर सरकार रस्ते, रेल्वे, बंदरं यांसारख्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांवर प्रचंड खर्च करणार आहे. याचा फायदा देशाला अनेक वर्ष मिळत राहील. आणि हा आकडा किती मोठा आहे ह्याचा अंदाज घ्या. यावर्षी कॅपेक्ससाठी तब्बल 12.5 लाख कोटी रुपये बाजूला ठेवण्यात आले आहेत. ही गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप मोठी वाढ आहे. हा ग्राफ पाहिल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की सरकारने गेल्या काही वर्षांपासून पायाभूत सुविधांवरचा खर्च सातत्याने वाढवला आहे. यामागचा उद्देश सरळ आहे: जास्तीत जास्त रोजगार निर्माण करायचे आणि अर्थव्यवस्थेच्या गाडीला वेग द्यायचा. हा पैसा फक्त एकाच ठिकाणी नाही तर अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये गुंतवला जाणार आहे. एका बाजूला चॅम्पियन MSMEs म्हणजे छोट्या उद्योगांना आणि उत्पादन क्षेत्राला चालना दिली जाईल, तर दुसऱ्या बाजूला हाय स्पीड रेल्वे आणि बायोफार्मासारख्या भविष्यासाठी महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये मोठी गुंतवणूक केली जाईल. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे बायोफार्मा शक्ती ही योजना. या 10,000 कोटी रुपयांच्या योजनेतून भारताला औषध निर्मितीचं एक जागतिक केंद्र बनवण्याचं ध्येय आहे. यामुळे हायटेक क्षेत्राला नक्कीच मोठी चालना मिळेल. बरं, अर्थव्यवस्था तर वाढेल, पण लोकांचं काय? इथेच अर्थसंकल्पाचं दुसरं कर्तव्य समोर येतं: लोकांच्या क्षमतेत गुंतवणूक करणं, म्हणजेच पीपल पॉवर. इथे खरं तर प्रत्येक वर्गासाठी काही ना काही आहे. विद्यार्थ्यांसाठी शाळा कॉलेजांमध्ये आधुनिक AVGC लॅब्स, विज्ञान शिकणाऱ्या मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह, पर्यटनाला चालना देण्यासाठी गाईड्सना प्रशिक्षण आणि खेळाडूंसाठी खेलो इंडिया मिशन अशा अनेक योजना दिसतायत. आता प्रश्न असा येतो की लोकांची क्षमता वाढवण्यावर इतका भर का दिला जातोय? कारण गेल्या दशकात भारताने तब्बल 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं आहे. हाच वेग कायम ठेवण्यासाठी शिक्षण आणि कौशल्यावर गुंतवणूक करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आता वळूया तिसऱ्या आणि शेवटच्या कर्तव्याकडे, जे सबका साथ सबका विकास या विचारावर आधारित आहे. म्हणजे विकासाचे फायदे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजेत, कोणीही मागे राहता कामा नये. इथे बघा, आधुनिक तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या मदतीला कसं येतंय. भारत विस्तार नावाचं एक AI टूल शेतकऱ्यांना त्यांच्याच भाषेत सल्ला देणार आहे, ज्यामुळे उत्पादन वाढेल आणि शेतीमधला धोकाही कमी होईल. सर्वसमावेशक विकास म्हणजे नक्की काय? तर महिला बचत गटांसाठी शी-मार्ट्स, मानसिक आरोग्यासाठी विशेष संस्था, देशाच्या पूर्व किनारपट्टीवर औद्योगिक विकास आणि ईशान्य भारतात पर्यटनाला चालना. विकास खऱ्या अर्थाने सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न दिसतो. पण या सगळ्या योजनांसाठी पैसा येणार कुठून? चला, आता जरा बजेटच्या आकड्यांवर नजर टाकूया आणि पाहूया की करदात्यांसाठी यात काय आहे. एक मोठी घोषणा म्हणजे एप्रिल 2026 पासून नवीन आयकर कायदा लागू होणार आहे. सरकारचं म्हणणं आहे की यात नियम आणि फॉर्म्स अधिक सोपे केलेले असतील. करांमध्ये एक मोठा दिलासा दिला आहे, तो परदेशात प्रवास करणाऱ्यांना
आधी परदेश दौऱ्यांवर सरकार जो आगाऊ कर म्हणजे TCS गोळा करायचो तो 20% किंवा 5%वरून थेट 2%वर आणला आहे. सरकारच्या कमाईचा ट्रेंड पाहिला तर प्रत्यक्ष कर म्हणजे इन्कम टॅक्स आणि कॉर्पोरेट टॅक्समधून येणारा पैसा वाढताना दिसतोय. याचा अर्थ असा होतो की देशात अधिकृत अर्थव्यवस्थेचा आकार वाढत आहे. ही स्लाईड म्हणजे एका नजरेत संपूर्ण बजेटचा सारांश आहे. एका बाजूला आहे सरकारची एकूण कमाई आणि दुसऱ्या बाजूला आहे सरकारचा एकूण नियोजित खर्च. हे थोडक्यात सरकारचं वार्षिक ताळेबंदच आहे. खर्च आणि महसूल यातली तफावत, ज्याला वित्तीय तूट म्हणतात, ती GDPच्या 4.3% राहण्याचा अंदाज आहे. हे काय दर्शवतं तर सरकार आर्थिक शिस्त राखण्याचा प्रयत्न करत आहे. तर हा अर्थसंकल्प मोठ्या खर्चाचा आणि मोठ्या सुधारणांचा आहे. पण खरा प्रश्न हा आहे की ही 3 कर्तव्य भारताला 2047 पर्यंत एक विकसित राष्ट्र बनवण्याच्या ध्येयापर्यंत पोचू शकतील का, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.